जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना कोकणीचे पाणी वाटप संपले असे सांगून पारनेरला पाणी देण्यासाठी त्यांनी नकार दिला. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याने पुणे जिल्ह्यातील भागासाठी पाणी मागितले तर 2.5 टीएमसी पाणी शिल्लक असल्याचा अहवाल दिला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी पारनेरसह नगर जिल्ह्याला कुकडीचे पाणी देण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले अशी खरमरीत टीका माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. पारनेर येथे महायुतीच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार काशीनाथ दातेसर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी थोरात, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष सुधामती कवाद, सोनाबाई चौधरी, सोनाली सालके, वसंत चेडे, भाजपचे मंडल अध्यक्ष राहुल शिंदे, डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, रामचंद्र मांडगे, गणेश शेळके, सुनील थोरात, माजी नगराध्यक्ष विजय औटी, पारनेरचे नगरसेवक अशोक चेडे, युवराज पठारे, नवनाथ सोबले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर आदींसह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. आणि त्याच जलसंपदा मंत्र्यांनी जेव्हा पुणे जिल्ह्याच्या एका नेत्यांनी त्याच्या मतदारसंघासाठी उपसा जलसिंचन योजनेसाठी मीटिंग घेतली तर अचानक 30 वर्षानंतर 2.5 टीएमसी पाणी उपलब्ध झालं. तुम्ही ज्या व्यक्तीला खासदारकीला निवडून दिलंय तो अशा व्यक्तीच्या कुबड्यावर जिवंत आहे, ज्या व्यक्तीने म्हणजे माननीय पवार साहेबांनी सातत्याने या अहिल्यानगर जिल्ह्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप केलं. आणि हा संघर्ष, हा पाण्याचा संघर्ष फक्त आपला नाहीये, हा पाण्याचा संघर्ष सातत्याने माननीय शरदचंद्र पवार साहेब आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटीलच आहे. आणि हेच या अहिल्यानगर जिल्ह्याचं मूळ मंत्र आहे. तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल, पुणे जिल्ह्याशी लढायचं असेल, पश्चिम महाराष्ट्राशी लढायचं असेल, आपल्या हक्काचं पाणी मिळवायचं असेल तर तुम्हाला विखे पाटील परिवाराशिवाय पर्याय नाही. हेच अंतिम उत्तर आहे. मग आज भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय. अजितदादा पवार साहेबांनी दातेसराला निधी दिला, थोडा आम्हाला पण द्यायला लावा म्हणजे आम्हाला आनंद होईल. आमच्याकडून लोक आहे ना, तुम्ही घेतले 7 कोटी, आमचे 2 कोटीवर खुशेबा सकाळपासून नारळ फुटू राहिले. तुमचे 7 कोटीमध्ये एक फटाकडा वाजला आणि आमचे 2 कोटीमध्ये लढी फुटले. सांगा, हा फरक आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मंजूर झाले नाही का कागद टेंडर प्रक्रिया चालली. पण आल्यावर मोठा कार्यक्रम घ्या आणि आम्हाला बोलायला विसरू नका. आम्ही 40 लाखाला तुम्हाला बोलू राहिलो. तुम्ही बोलवा आणि मी नाही आलो तर माझ्या वतीने अशोक सावंत येतील हे लक्षात घ्या. जसा राहुल म्हणतात ते योग्य आहे, की तुम्ही केलेली चूक आहे तुम्ही सुधारायची आहे. हे तुम्ही तालुक्याच्या पोकटी बसवलाय, आता तुम्हालाच काढावं लागेल. हे दुर्दैव आहे. खरं तर प्रत्येक जण भाषणामध्ये सुजयदादाचा विमान आहे आणि पूर्ण अर्धा तास करू राहिला की म्हणतात विमान गेलं खड्ड्यात, विमान काय उडता दिसत नाही आपल्याला, आपणही मारून घेऊ. आम्हाला तो उपोषण सोडायला जायचे. निवडला उपोषणार्थी तो कांद्यासाठी बसला होतो, कांद्याच्या भावासाठी बसला. तो कोणाचा कार्यकर्ता जरा माहिती का? तो ज्याचा कार्यकर्ता आहे त्याच्या नेत्यांनी सांगितलं होतं की कांद्याच्या भावासाठी मी संसद बंद पडेल. त्याला 2 मिनिटं, हो 2 मिनिटं द्या की बोलायला, हो 2 मिनिटं द्या की बोलायला. आणि हा संसद बंद पडणार होता. लोक म्हटले वा संसद बंद पडणारे, विमान थांबवणारे, रेल्वे थांबवणारे. काय थांबलं? वंदे भारत मोदीची ट्रेन झेंडा दाखवायला आघाडी. काय चाललंय आपलं? लोक काम करायला बंद पडले बाबा. मला पण असू येत पाहून, कारण की जनता पाहून जेव्हा म्हणत असते त्याची आयला करून काय करून ठेवलं, मला लय आनंद होतो जेव्हा तुम्हाला पस्तावा येतो. याचा इतका आनंदच नाही. आणि येताना मला दिसलं इथं विमान अंगात उतरायला लागलं काय, म्हणजे असं विमान खाली उठता येतं विमान होतं का? मला असं वाटलं अंगात विमान नाही झालं काय. उतरल
तुम्ही अजून जर या बंडलबाजीतून बाहेर नाही आले तर मग काही करू शकत नाही. तुमचं विमान उडल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला सांगतो 100%. हे भंपगिरी, हा ढकोसलेपणा, सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळणं, खोटे आश्वासन देऊन त्या ठिकाणी क्षणिक मुद्द्यांवर मतामध्ये निवडून येणं हे पाप आहे. आणि या पापाची फेड ज्यांनी याच येणाऱ्या लोकसभेमध्ये करून मी परत एकदा तुमच्याच मतावर खासदार झाल्याशिवाय राहणार. आणि या निवडणुकीला मी दाखवून देईल काय सगळ्यांची आऊट झाली, तुमचीच नाही, सगळ्यांची. नगर शहरापासून राहुरीच्या त्या कोपऱ्यापासून तर कर्जत जामखेडच्या त्या कोपऱ्यापर्यंत तुमची आऊट झाली इकडे पहिले तेव्हा. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दूध संघाचे सगळे आमचे संचालक आपण निवडून दिलेत. चांगलं काम करा. अगोदर ज्यांनी वाटोळं केलं ते पण आपल्या स्टेजवरच होते, नंतर ते तिकडे गेले. बरोबर ना राहू? तिकडे जाऊन काय मिळालं त्यांना माहित नाही. तिकडे कमीत कमी चहा पाणी मिळत होतं. तिकडे संघाचे पैसे घेऊन गायब झाले, 50 लाख गायब झाले. आपले असेच लोक तिथे काय करायचं, सिस्टमनी टाकले ते गेले. पण या तालुक्याच्या प्रत्येक संघर्ष करणाऱ्या युवकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही लढलात, तुम्ही हा विश्वास मला दिला की तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये ताकदीने लढू, एक संघ लढू, महायुती म्हणून लढू. भांडण करायची आवश्यकता नाही. पदावर आपण बसलंच पाहिजे असं काही नाही. संगमनेर विधानसभेमध्ये सुजय विखे पण आमदार होऊ